आपल्या मागे उभे दत्तकृपा आणि आपण या ट्रॅव्हल्सच जाणार आहोत. लक्झरी सर्व आपले हेडलाईट्स पण बंद करून उभे आहेत कारण पुरे कळंबोलीला मॅकडोनल्ड तिकडचं जेवण एकदमच समजून जावं तुम्ही. हो, चाय पिणे. अशी ही गाडी आहे स्लीपर कम सिटिंगवाली. गावाला आम्ही कुठे जातो सकाळी सकाळी आंघोळ करायला मळ्यात. हाय नमस्कार मित्रांनो, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघताय तुम्ही माझ्या आपल्या पाठीमागे तर ह्या बॅग्स वगैरे भरलेल्या आहेत आपल्या. आणि आज पुन्हा आपण निघालो आपल्या गावी. प्रवास आपला इथून डायरेक्ट लक्झरी बसनेच आहे. म्हणजे इथून कळव्या नाक्यावरून एक दत्तकृपा ट्रॅव्हल्स म्हणून जाते आपल्या गावाला. तर तिने आज आपण जाणार आहोत. आता 7:30 वाजलेत आणि गाडीचं टायमिंग काहीतरी 7:45 आहे, 7:45 वाजताचं कळवा नाक्यावरून. तर आपला प्रवास कळवा नाक्यावरून सुरू होणार आहे. आपली बॅग वगैरे बनवून रेडी झाली. गणपती जवळ आलेत म्हणजे 3-4 दिवसावर आहे, त्यामुळे रोडचा ट्रॅफिक तर पुरं जाम असणार आहे. गावी जाणाऱ्या गाड्यांचे बरेच ट्रॅफिक आता रोडला भेटेल आपल्याला. शक्यतो पनवेलपर्यंत जास्त भेटेल कारण बऱ्याच गाड्या गोवा रूटने जातात, कारण कोकणातला माणूस जास्त गावी जातो गणपतीसाठी. तर ठीक आहे, आता मी निघतोय घरून आणि आता रेडी वगैरे झालं तर आयुष्य येतं आपल्याला सोडतोय तो आपल्या स्टँडपर्यंत म्हणजे कळव्या नाक्यापर्यंत. तिथून मग आपला ट्रॅव्हलचा प्रवास सुरू होईल. तर आता मी पोचलोय कळव्या नाक्याला आणि एकदम टायमिंगवर पोचलोय कारण आता सुद्धा ट्रॅव्हलवाल्याशी बोलणं झालं तर तो पण कळवा नाक्यावरनं टर्नच मारतोय आणि येतोय. आणि इकडे मागे बघता ह्या सगळ्या कोकणातल्या गाड्या उभ्या आहेत. एक उभी आहे इकडे आपल्या पाठी म्हणजे दुसरी पण उभी आहे, चिपळूणवाली आहे. आणि सध्या कोकणात तर एकदम ट्रॅव्हल्सच ट्रॅव्हल दिसतो तुम्हाला रोडवर, सगळ्या कोकणात जाणार आहेत. आणि आता आपली गाडी पण येतेच आहे, ऑन द वेच आहे म्हणजे जवळच आली आहे, एका मिनिटात येणारच आहे. आणि आपण ते बघा तुम्हाला इथून दिसते ती गाडी फुल लाईट मारली आहे. ही आपली गाडी आहे दत्तकृपा, टायमिंगवर आली आहे. आणि ही बघा ही दत्तकृपा ट्रॅव्हल्स. आपल्या मागे उभे दत्तकृपा आणि आपण या ट्रॅव्हल्सच जाणार आहोत. ही आता आपली मला वाटतं फलटण मार्गे जाणार. हे फलटणच जाणार ना, फलटण मार्गेच जाणार आहे. आणि आज पहिल्यांदा म्हणजे एवढ्या दिवसात ना पहिल्यांदा वेळेवर आले. 7:45चं टायमिंग समजून 7:45ला आले. आणि ठीक आहे, आता गाडीची टूर तर मी तुम्हाला नंतर देईन जेव्हा गाडी थांबेल तेव्हा, कारण आता ऑलरेडी गाडी फुल आहे, सर्व माणसं बसलेली आहेत. त्यावेळेला थोडीशी रिकामी असेल त्यावेळेला मग तुम्हाला दाखवेन गाडी कशी आहे आतमधून ती, कारण सिटिंग प्लस स्लीपर अशी 2-in-1 गाडी आहे आणि आपली सिटिंगवाली सीट आहे. आणि गाडी आली आहे, सामान वगैरे ठेवलं आहे. केली होती आपण सीट सकाळी बुकिंग केली होती. आणि आपल्याकडे आपल्या गावाला तेवढी गर्दी नाही, म्हणजे आपल्या सांगोला सांगली या साईडला एवढी गर्दी नाही गणपतीसाठी लोकांची, त्यामुळे आरामात मिळते सीट. सकाळी बुकिंग केली आणि मला मिळाली. आणि इकडे तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा तर कळवा नाक्याच्या स्टँडवरती म्हणजे लक्झरी स्टँडवरती वडापावची पण चांगली सोय आहे, तर नाश्ता वगैरे करू शकता ट्रॅव्हल्स यायला उशीर होत असेल तर. आणि उशीर होतोच नॉर्मली कारण सध्या ट्रॅफिक खूप आहे, सगळीकडनं गावाला गाड्या सुटल्यात ना गणपतीसाठी. तर ठीक आहे, आता आपली गाडी निघते 1-2 मिनिटातच. चला आता गाडीत बसूया. आता आपण दत्तकृपाच्या केबिनमध्ये बसलो आहे. म्हणजे आपला काय प्रवास केबिनमध्ये बसून नाही, आपली सीट आहे प्रॉपर. आणि आपले पायलट ड्रायव्हर आहेत, हे आपल्याला आता दोघे असणार ना तुम्ही, एकच आहे दोघे ड्रायव्हर आहेत. हे आता मला वाटतं मुंबईच्या बाहेर गाडी काढतील आणि अर्धा वेळ हे चालवतील, अर्धा वेळ ते चालवतील. आणि हे आपल्याला पोहोचणार आहेत मस्तपैकी शेगावपर्यंत निवांतपणे. तर आता आपली गाडी पोचली आहे ती कामोट्याला. आणि आता आपला हा शेवटचा स्टॉप आहे म्हटलं तरी चालेल कामोट्याचा, म्हणजे मुंबईतनं निघाल्यानंतर. सॉरी मुंबईतनं नाही, ही गाडी विरार आणि ठाणेमार्गे येते. तर ठाण्यानंतर आपला हा शेवटचा स्टॉप आहे कामोटे. जे आता पॅसेंजर वगैरे जे बसायचं ते सगळे आता आलेले आहेत, बसलेले आहेत. आणि गाडी कम्प्लिटली फुल आहे आपली. आणि आता इथे का स्टॉप घेतला कारण नेहमी गाडी म्हणजे नेहमी लक्झरी थांबतात तर पुढे कळंबोली मॅकडोनल्डची इथे आणि तिथून एक्सप्रेस हायवेला लागतात. पूर्ण ब्लॅकआउट आहे कारण इथे लक्झरी सर्व आपले हेडलाईट्स पण बंद करून उभे आहेत, कारण पुढे कळंबोलीला मॅकडोनल्डची इथे ना RTOवाले उभे आहेत. कारण आता हा जो गणपतीचा सीझन आहे ना ह्याच्यामध्ये बऱ्याच गाड्या निघतात कोकणात जायला. आणि आमच्या गावाकडे नाही निघत, जसं मी तुम्हाला बोललो की आमच्या गावाकडच्या गाड्या पण आता तिकडे सर्व त्या रूटला ह्या लोकांनी फिरवलेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडच्या अर्ध्या गाड्या त्या कोकणातच जाणार आहेत. आणि रात्रीचे जवळजवळ 9:15 वाजलेत.
त्याच्यानंतर आपला जो स्टॉप असणार तो डायरेक्ट जेवणाचा पुण्याला वाकडच्या इथे. तर एक्सप्रेस हायवे तर काय अंधारात दिसणार नाही आपल्याला तेवढं काही. एक्सप्रेस गाड्याचा आवाज करत. आणि एक्सप्रेस हायवेचं कसं आहे की आपण 2-3 ब्लॉकमध्ये आपल्याला दाखवलाच आहे, त्यामुळे तो सेमच आहे. हे टाईमला बघायला तो ठीक आहे, चांगला वाटतो, चांगला व्यवस्थित बघता येतो. आता रात्रीचं नाही बघता येणार. तर ठीक आहे, चला आता 1-2 पॅसेंजरची वाट बघते गाडी. पॅसेंजर आले की इथून निघणार, मग नॉनस्टॉप डायरेक्ट वाकड पुणे. तुम्ही बघू शकता हे असं लाईनीतच सर्व गाड्या उभ्या आहेत, लक्झरीज उभ्या आहेत सर्व. कमीत कमी 10-15 लक्झरी गाड्या उभ्या आहेत इथे. इथे आपली उभी आहे. आणि त्या हेडलाईट्समुळे तुम्हाला दिसत नसतं, पण ह्याच्या मागे पण अशाच 7-8 गाड्या उभ्या आहेत. ते सगळ्या गाड्यांनी आज लास्ट स्टॉप हाच घेतला आहे, कामोठे. आता आपली गाडी पोचली आहे पुण्याला, वाकडला. आता आपली गाडी पोचली आहे ते नीलकमल हॉटेलला, जे पुण्याला. पुण्यात वाकडच्या इथे आपलं जेवणाचा स्टॉप झाला आहे. आणि 9:15 वाजता आपण कामोठे म्हणजे पनवेलच्या जवळपासून निघालो होतो. आणि आता ऑलमोस्ट 11:15 वाजले, म्हणजे 1-2 तासात आपली गाडी पुण्याला पोहोचली. म्हणजे बिलकुल ट्रॅफिक नव्हतं रोडवरती, एकदम खाली रोड होता. म्हणजे जी अपेक्षा होती ना की खूप जाम लागेल आपल्याला, गणपती सीझन आहे वगैरे, पण संडे आहे, मला वाटतं शनिवारी बरोबर बसचं पब्लिक गेलं आहे गावाला. त्यामुळे आज एकदमच रोड खाली होता आणि खूप लवकर पोचलो आपण. म्हणजे नेहमी 11:30-12 वाजेपर्यंत गाडी पोचते, ती आज 11-11:15 पोचली आपल्याकडे हॉटेलला. आणि आता इथे हॉटेलचा एक स्टॉप आहे 20-25 मिनटाचा. आता आपण पण जरा पेटपूजा करून घेऊया, कारण आज घरून आपण जेवून नाही निघालो आहे. कारण 7:30 वाजता आपण घरात निघालो आणि तेवढ्या वेळात तशी भूक पण नव्हती, त्यामुळे जेवलो नाही घरी. ठीक आहे, आता मी ऑर्डर देतो. आणि आता ऑर्डर काय ठरवली नाही, मी आता ऑर्डर करायची ती व्हेजच आहे. आपलं श्रावण संपलेलं नाही आणि हॉटेल पण प्युअर व्हेजच आहे, त्यात नॉनव्हेज वगैरे काही नाही. तर बघूया, तर रोटी सब्जी काहीतरी साधंच मागूया, दाल फ्राय वगैरे काहीतरी. या हॉटेलला बऱ्याच लक्झरी गाडीज उभ्या आहेत, म्हणजे बऱ्याच ट्रॅव्हल्सवाल्या गाड्या उभ्या आहेत तिथे. चला आता तिथे टेस्ट करून जेवण पण बघूया कसं आहे ते, कारण मी हॉटेलमध्ये पाहिलं तर. आता आपण ऑर्डर केला आहे अख्खा मसूर आणि रोटी. तर चला आता खाऊन टेस्ट करून बघूया कसं आहे. आता मस्तपैकी आपलं इथे जेवण झालं आहे. नीलकमल हॉटेल वाकडच्या बाजूलाच आहे, जवळच आहे. आणि चव चांगली होती, म्हणजे एकदम पण बेस्ट नव्हती, पण व्यवस्थित होतं. म्हणजे या ज्या ट्रॅव्हल्स थांबतात ना त्या ठिकाणी जसं जेवण मिळतं ना, त्यातमध्ये हे व्यवस्थित होतं जेवण. कारण ह्याच्या अगोदर जिथे ट्रॅव्हल्स थांबत होतं ना तिकडे आम्ही सहसा जेवत नव्हतो, कारण तिकडचं जेवण एकदमच समजून जावं तुम्ही. तर ठीक आहे. आणि इकडे आपल्या गोवा रूटच्या गाड्या पण बऱ्याच उभ्या आहेत, म्हणजे कोकणात जाणार. तर बऱ्यापैकी लोकांची गर्दी झालेली आहे इकडे, त्यामुळे ऑर्डर पण थोडी स्लो येत होती. तर ठीक आहे, आता आपलं जेवण वगैरे झालं आहे, मस्त पोटभर जेवण करून आता आपण निघतो आहे. आता ऑलमोस्ट 11:15 होऊन गेलेत, म्हणजे 12 वाजत आले. तर आता इथून आपली ट्रॅव्हल्स निघाली की मला वाटतं सकाळी 5 वाजेपर्यंत ती पोचेल सांगोलला. आणि त्यानंतर मग 6च्या दरम्यान आपण पोचू आपण मोकाशवाडी शेगावच्या इथे. चला तर मग आता आपली गाडी निघते वाटतं. तर आता सकाळचे 5:15 वाजलेत आणि आपण पोचलो ते सांगोला कडलाच नाका इथे. तर खूप लवकर आली गाडी. आता सगळ्यात लक्झऱ्या पोचल्यात, म्हणजे ट्रॅव्हल्सवाल्या गाड्या सगळ्याच पोचल्यात हळूहळू. म्हणजे गाड्या खूप फास्ट येतात आजकाल. अगोदर 6 वाजायचे, 6-6:30, आता 6:15 वाजताच गाडी पोचली आहे. आणि आपण पुण्यावरून निघालो तेव्हा जेवून खाऊन झोपलो, त्यामुळे आपल्याला मधलं काय माहीत नाही, डायरेक्ट इथेच आता उठलो आहे आपण. इथून आता एक अर्ध्या तासात आपला गाव आहे. त्याला जरासा चहा पितो मस्तपैकी कडक. आओ चाय पिणे. अशी ही गाडी आहे, स्लीपर कम सिटिंग. ऑलमोस्ट 18 सिटिंग आणि 25 स्लीपर असं आसन आहेत. म्हणजे बस 25 झोपायचे स्लीपर आहे आणि 18 सिटिंग आहेत, सिटिंग सीट्स आहेत 18 आणि 25 स्लीपर सीट्स आहेत. हे बघा तुम्ही,
हे 2 माणसांसाठीची आहे, एका साईडला 2 आणि ही एका साईडला 1. चार्जिंग पॉइंट वगैरे आहेत स्लीपरला. हे सिटिंग कम स्लीपर अशी गाडी आहे दत्तकृपा ट्रॅव्हल्सची. आणि आता आपण मोकाशवाडीला उतरलोय. आता आपला ट्रॅव्हल्स इथे सोडून गेले आणि सकाळचे 6 वाजलेत. म्हणजे बऱ्यापैकी लवकर पोचलोय आपण गावाला. इथून आपलं गाव एक 3-4 किलोमीटर वरती आहे. आणि आता आपल्याला न्यायला अनिरुद्ध येतोय. गावाला आलं की मस्त गावचं वातावरण, थंड वातावरण आहे. आपल्या मुंबईला असं गरम होतं ना, तसं इथे गरम नाही होतं, थंड वातावरण आहे एकदम. आता अनिरुद्ध आला की घरी जाऊ, मस्तपैकी फ्रेश होऊ. आणि आता ज्या ट्रॅव्हल्सने आलो आपण, दत्तकृपा ट्रॅव्हल्सने, ती ट्रॅव्हल्स विरारवरून निघते. म्हणजे मुंबई म्हणजे ठाण्याच्या त्या कोपऱ्यातून विरारवरून निघते. विरार, नालासोपारा, ठाणे, घोडबंदर रोड आणि आपला कळवा, ऐरवली, असं बेलापूर, परत कळंबोली, तिथून मग डायरेक्ट एक्सप्रेस हायवेने पुणे, नंतर फलटण, लोणंद फलटण, असं करत म्हणजे माळशिरस, नातेपुते असा रूट आहे तिचा. पण वेळापूरवरनं परत महूद, सांगोला आणि सांगोलावरून आता जतला जातो. तर जतच्या रोडवरती मोकाशवाडीला आपल्याला तिने ड्रॉप केलं आहे. आणि जेव्हापासून ही दत्तकृपा ट्रॅव्हल्स भेटली आहे ना, तेव्हापासून आपण ह्याच गाडीने येतो आहे. म्हणजे कळव्यावरनं आपल्याला बरी पडते यायला ती. कारण मग परत आपल्याला त्या आपल्या ट्रॅव्हल्स पकडायला एक तर सानपाडाला जायला लागतं किंवा मग भांडुपला जायला लागतं, जे दुसऱ्या ट्रॅव्हल्स आहेत. पण दत्तकृपाने कसं डायरेक्ट कळव्यावरनं आपल्याला गाडी भेटते, डायरेक्ट कळव्याला बसा आणि आपल्या इकडे उतरा. जाताना पण सेम आहे. आणि मला वाटतं अनिरुद्ध आलाच आहे गाडी घेऊन. आणि बघा आपले अनिरुद्ध साहेब आलेत, येत आहेत आपल्याला न्यायला. चला चलाच. पोचलो आपल्या घरी, त्याच्या पाठीमागे. आणि आता आपण घरी पोचलोय. सुट्टी भेटली आनंदी. आणि आता आम्ही चाललोय कुठे, तर गावाला. आम्ही कुठे जातो सकाळी सकाळी आंघोळ करायला मळ्यात. मला आपला मळा माहितीच आहे, मळ्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आम्ही दोघांनी मळ्याचा व्हिडिओ बनवला असेल. तर त्या मळ्यातच चाललो आता आम्ही आंघोळीला. वातावरण मस्त थंडगार आहे. थंडगार पाण्यात थंड पाण्याने आंघोळ करायची. थंड पाणीच करणार आहे ना, गरम पाणी करणार आहे. आम्ही तिघे पण थंड पाणीवाले, थंड पाण्याने आंघोळ करणार आहोत. आता हे देव बाहेर येतात हळूहळू. उगवलेत कधीच, पण ढगांमुळे दिसत नव्हते, आता हळूहळू दिसायला लागले ते ढगांमुळे. बघा आम्हाला आमचं काम चालू आहे. आम्ही तिघे पण आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आता परत मळ्यातनं घरी निघालोय. आणि काल आपला कळव्यावरनं सुरू झालेला प्रवास आज आपला औंढीत येऊन संपलेला आहे. तर आता आपला व्हिडिओ पण इथेच आपण एंड करूया. तर तुम्हाला आपला प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल, स्माइल दे. तुला काय टेन्शन आले काय? तुला आणले की भांडी कुंडी पण आणली, कपडे पण आणले, अजून का पाहिजे? भांडी कुंडी आणलीत का? गाडीत विसरलीत. आमची भांडी कुंडी आमच्या गाडीत विसरलीत, ते येतील संध्याकाळी. तर ठीक आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच आता आपल्या गावच्या जरा नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय बाय.